तर ही दृश्य आपण पाहतोय, पंकजा मुंडे या जालन्याच्या गोळेगावात दाखल झालेले आहेत। ट्रॅक्टरमध्ये बसून सध्या त्या पाहणी करतायत। ट्रॅक्टरमध्ये बसून नेमकं शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे, काय परिस्थिती आहे त्याची पाहणी पंकजा मुंडे यांच्याकडून केली जाणार आहे। तर दुसरीकडे अजित पवार करमाळ्याच्या संगोबा गावात दाखल झालेले आहेत। कुठेही निधीची कमतरता पडणार नाही आणि लवकरात लवकर प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलेलं आहे। या पाण्यात उतरून शेतात जात अजित पवार यांच्याकडून सध्या पाहणी सुरू आहे। तर दुसरीकडे जालन्यात पंकजा मुंडे यांच्याकडून देखील गोळेगावात ट्रॅक्टरमध्ये बसून आता नेमकी स्थिती काय आहे ते जाणून घेतलं जात आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सध्या हिरावला जातोय आणि सध्या या चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी अजित पवार पंकजा मुंडे यांची दोन दृश्य आपण हॅलो पाहू शकतो। परतूर तालुक्यातील गोळेगावमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे आता या दाखल झालेल्या आहेत आणि पूर परिस्थितीचा संपूर्ण एकूणच जो आढावा आहे तो घेण्यासाठी पंकजा मुंडे आता दाखल झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की भाजपचे आमदार बबनराव लोणीकर हे आता ट्रॅक्टर चालवत आहे आणि पुराच्या पाण्यातून आता गोळेगावमध्ये हळूहळू पालकमंत्री पंकजा मुंडे या दाखल होत आहे। त्यांच्यासोबत जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू मॅडम यांच्यासोबत जिल्हा प्रशासनाचे सर्व जे अधिकारी आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काल मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे परतूर तालुक्यातील गोळेगाव हे गाव जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलं होतं आणि मोठा पाण्याने वेढा जो आहे तो या ठिकाणी दिलेला होता। याचीच एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री पंकजाताई मुंडे या गोळेगावमध्ये दाखल झाले। आपण या ठिकाणची ही दृश्य पाहू शकतो की पुराच्या पाण्यातून आता ट्रॅक्टर जे आहेत ते गोळेगावमध्ये हळूहळू गावामध्ये प्रवेश करायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गोळेगाव येथील ग्रामस्थ सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण जे पीक आहे त्या पिकांमध्ये पाणी गेलेलं होतं। आपण पाहू शकतो की आता बबनराव लोणीकर हे ट्रॅक्टर चालवत आहेत, त्यांच्यासोबत पालकमंत्री पंकजाताई मुंडे, जिल्हा प्रशासनातले सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे देखील उपस्थित आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो की ट्रॅक्टरच्या माध्यमातून पालकमंत्री पंकजाताई आता या ठिकाणी गोळेगावमध्ये दाखल होत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आलेला होता आणि गोदावरी नदीचं जे पाणी आहे ते थेट या गोळेगावमध्ये शिरलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण गावाला पाण्याने वेढा दिलेला होता। शेती पिकं असेल किंवा गावातील घरं असतील या सगळ्याच ठिकाणी हे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात घुसलेलं होतं, त्यामुळे गावातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत सुद्धा झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं। आपण पाहू शकतो की पालकमंत्री पंकजा मुंडे आता या पुराच्या पाण्यातून जात आहेत। जवळपास कमरापेक्षाही जास्त पाणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण त्यांच्यासोबत देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की स्वतः भाजपचे आमदार बबनराव लोणीकर जे आहेत ते या ठिकाणी आता ट्रॅक्टर चालवत आहेत आणि पंकजा मुंडे जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। ताई काय सांगाल, आज तुम्ही गोळेगावमध्ये दाखल झाला? गोळेगावमध्ये मी पालकमंत्री म्हणून जालन्याचा दौरा करते आहे। आमदार आणि माझे सहकारी मंत्री राहिलेले लोणीकर साहेब आहेत, त्यांचे सुपुत्र राहुल लोणीकर आहेत आणि कलेक्टर SCO सगळे स्टाफ आहे। मी ऑलरेडी मागच्या वेळी येऊन काही ठिकाणी बघून गेले बदनापूरमध्ये। आता इथे पाणी फार वाढलेलं होतं आणि म्हणून प्रशासनाशी चर्चा करून आलेली आहे, गावाची पाहणी करत आहे। आपण पाहतोय की मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातलेलं आहे, त्यामध्ये बीड असेल, जालना असेल किंवा इतर जे जिल्हे आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरांचं नुकसान झाले, गावांचं नुकसान झाले, गुरांचं झाले, त्याचीच पाहणी आम्ही करत आहोत। शासन पूर्णपणे संवेदनशील आहे। आम्हाला मुख्यमंत्री महोदय सुद्धा दौऱ्यात येणार आहेत आणि आम्ही सर्वजण दौरा करून सगळा रिपोर्ट पंचनामे करून शासनाला दाखल करून
सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. योग्य ती कारवाई करेन आणि लोकांच्या मदतीला येणं, त्यांना पंचनामे होणं आणि त्यांना मदत मिळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते म्हणजेच शेतकऱ्यांच्यासाठी उभं राहणार. पंचनामे कशा प्रकारे होणार आहेत? पंचनामे नुकसानीचे पंचनामे होणार आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय की पालकमंत्री पंकजाताई मुंडे आता या गोळेगावमध्ये दाखल झाले आहेत. स्वतः बबनराव लोणीकर हे आता या ठिकाणी ट्रॅक्टर चालवत आहे. त्यांच्यासोबतच जिल्हा प्रशासनातले सर्व जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये बसलेले आहेत आणि अगदी काही क्षणातच पंकजाताई आता गोळेगावमध्ये सुद्धा पोहोचणार आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याने या गोळेगावला वेढा दिलेला होता. सगळ्याच घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं. त्यामुळे काही काळ हे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. त्यामुळं नागरिकसुद्धा घाबरलेले होते. त्यामुळं या गावची लोकसंख्या जी आहे ती जवळपास 2,500 ते 3,000 असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे हे 2,500 ते 3,000 जे लोक आहेत ते पूर्णतः रात्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या लोणी या गावात स्थलांतरित झाले असल्याचं सुद्धा या ठिकाणी नागरिक सांगतायत. आपण पाहतोय की आता पालकमंत्री पंकजाताई परतूर तालुक्यातील गोळेगाव या गावामध्ये दाखल झालेले आहे. थोड्याच वेळात ते आता या गावातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण एकूणच जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी आता जाणून घेणार आहे. इथल्या ग्रामस्थांसोबत ते संवाद साधणार आहे. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की तालुक्यातील गोळेगाव मधली ही सारी दृश्य आहे. आता काही क्षणातच पंकजाताई या आता गोळेगाव मध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे. थोड्याच वेळात त्या नागरिकांसोबत संवाद देखील साधणार आहे. एकूण इथली जी परिस्थिती होती काल मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे गोळेगावला गोदावरी नदीच्या पूर्ण पाण्याने वेढा दिलेला होता आणि आपण पाहतोय की पालकमंत्री पंकजाताई आता गोळेगावमध्ये या गावात दाखल झालेले आहेत. अगदी काही क्षणामध्ये पालकमंत्री ग्रामस्थांसोबत संवाद देखील साधणार आहे आणि या एकूणच संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो आता या ताई आपल्यासोबत घेणार आहे. आपण पाहतोय की गोळेगावमधील ग्रामस्थ सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित असतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की जिल्हा प्रशासनातले सर्व जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्याचबरोबर भाजप आमदार बबनराव लोणीकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पाहतोय की नागरिकांसोबत आता पंकजाताई संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परतूर तालुक्यातल्या गोळेगाव मधली ही सारी दृश्य आहे. भयानक असा पूर आलेला होता गोदावरी नदीला आणि याच नदीच्या पुराच्या पाण्याने या ठिकाणी या गावाला वेढा दिलेला होता आणि याच संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आता स्वतः पंकजाताई या ठिकाणी गोळेगावमध्ये दाखल झालेला आहे. आपण ही दृश्य पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात आता होते ना बाबा म्हणून होते